डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काल बुधवारी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत एक असा मजेदार किस्सा घडलाय की पोलीस आयुक्तांसह उपस्थित सर्वांना हसू आवरता आलं नाहीये। नेमकं काय घडलं पाहूया। सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी, भीमसैनिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते। बैठकीत दोन मध्यवर्ती गटांमध्ये जयंती मिरवणुकीच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला होता। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तत्परतेने हस्तक्षेप करून वाद मिटवला। वाद मिटवल्यानंतर रॉकी बंगाळे आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती मंडळाचे सचिव उभे राहिले आणि आयुक्तांचे मनापासून आभार व्यक्त केले। म्हणाले, साहेब, तुम्हीच मध्यवर्तीचे अध्यक्ष व्हा। मध्यवर्ती या शब्दाचा अर्थ मध्यस्थी करणारे असा घेतला गेला। जणू रॉकी बंगाले यांनी पोलीस आयुक्तांना थेट आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बनण्याचा प्रस्तावच ठेवलाय। हे ऐकताच पोलीस आयुक्त एम राजकुमार, इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि उपस्थित भीमसैनिक यांना हसू आवरता आलं नाहीये। सगळ्या सभागृहात हास्याची लहर पसरली। शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत तुम्हीच मध्यवर्तीचे अध्यक्ष व्हा असे म्हणणे हे खरोखरच अनपेक्षित आणि मजेदार ठरलंय। अखेर हसत खेळत बैठक संपली आहे। सर्वांनी आंबेडकर जयंती शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी करण्याचे आश्वासन दिलं आहे। सोलापूर शहर पोलीस दलानेही 19 तारखेला होणाऱ्या जयंती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ठरवलं आहे। कारण ज्यावेळेस आता हे सगळ्या ऐकायला आपला इतिहास गोष्टी आहे, ज्यावेळेस आता डिक्लेअर झाला 1921 त्याच्यामध्ये मला आता जायचं नाही, पण तुमचं का कौतुक करतो, सुट्टी दिवशी तुम्ही या दोन्ही मध्यवर्तीला वेळ देऊन एखादा अधिकारी असा असतो ठरवला असता सांगितलं असतं की संघर्ष कमिटीच्या मीटिंगमध्ये आपण बघू काय गावाला ठरवू। पण कलेक्टर साहेब त्यांनी तुम्हाला भेटायला आलेले असताना सुद्धा त्यांना घरी काम करून वाद मिटवला। प्रत्येक वेळेस एक न्यूज चॅनल चालवतो, सगळ्या पत्रकार माझे बांधव, त्याचा एक पत्रकार असेल निवेदन देणार आहे। एप्रिल महिना जवळ आला की 5 महिन्याच्या युट्यूब चॅनलला बातमी लागली जाते, डीजे मुक्त, डीजे मुक्त, डीजे मुक्त, तो वर्षभर काहीच करत नाही आणि तेवढे